कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि ज्या परिस्थितीत ह्यांचं लग्न झालं ना, ते सगळं अयोग्यच होतं। शुद्ध फसवणूक होती ती। त्यामुळे मला असं वाटतं सावलीची या घरात कधी जागा नव्हतीच। भैरवीजी, नाही मी वयाने लहान आहे तुमच्यापेक्षा, तरी पण बोलतो। सावली बाबतीत वाईट नाही बोलायचं, मी ऐकून नाही घेणार। आणि तुम्ही तर नाहीच बोलायचं। सारंग, आई, मी पाहिलं यांना सावलीशी कसं वागतात ना या, आणि कसं बोलतात त्या। आणि ऐका, सावलीला मी सांगितलं होतं की तुमच्याकडे काम करायची काही गरज नाहीये। आणि काय हो, मला एक गोष्ट कळत नाहीये, तारा प्रसिद्ध आहे, खूप लोक ओळखतात तिला, तिच्या असिस्टंटचं काम करण्यासाठी शेकडो मुली सापडतील तुम्हाला, मग सावलीच का हवी आहे तुम्हाला? सॉरी इट्स ओके तिलोत्तमा, लहान आहे तो अजून, दुनियादारी नाही कळत ग त्याला। त्याला नाही कळत या जगात लोक किती स्वार्थी असतात। मी म्हटलं ना सारंग, सावली या घरची सून झालीये यावर माझा कधी आक्षेप नव्हता, नाहीये आणि नसणार आहे। अरे शेवटी मी माझ्या मुलीसारखं वाढवलंय रे तिला। मान्य आहे, तू मला कधीतरी सावलीला काहीतरी बोलताना रागवताना पाहिलं असशील। माझा कधी आक्षेप नव्हता, नाहीये आणि नसणार आहे। पण सावली मला कितीही जवळची असली ना, तरी तिलोत्तमा माझी बालमैत्रीण आहे। तिला असं नाही बघू शकत मी त्रासात। शेवटी प्रश्न तिच्या आनंदाचा, तिच्या सुखाचा, मेंढरांच्या घराच्या शांततेचाही आहे। आणि हो, तू पाहिलं असशील कधीतरी मला सावलीला काहीतरी बोलताना रागवताना। पण तारा चुकली तर मी ताराशी असंच वागते, असंच बोलते तिच्याशी, त्यात काही वावगं नाहीये। त्यामुळे मी माझ्या मतावर ठाम आहे, तुलाही कळेलच ते। येते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।